नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन मनांची गाथा आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 मी खूप विवश आहे. माझ्या न कोणी पुढे आहे न कोणी मागे. उद्यापासून मी आणि कलावती झऱ्यावर स्नान करायला जाणार. वेळ आल्यावर मी त्या निशाचरीला असा धडा शिकवेन की ती जीवनभर विसरणार नाही. मी महालात बसून अशी चाल खेळेन की त्यामध्ये अडकून फक्त कलावतीच नाही तर राजकुमारी चंद्रमुखी सुद्धा माझी राणी बनेल. आम्हाला स्वतंत्रता तर आहे, पण ती स्वतंत्रता कलावतीच्या नावावर ठेव आहे. तुमच्या बंधूंवर मी प्रेम करते. रात्री आईच्या आठवणीने इतकं बेचैन झालो की मी झोपूच नाही शकलो. कशी तरी झोप लागली आणि झोपेत एक भयंकर स्वप्न पडलं हो मला. रणवीर सिंगने आपल्या विशाल सेनेसमोर युद्धाचा शंखध्वनी केलाय. तू नागराजला असं काय सांगितलंस की जे ऐकून तो प्रसन्न झाला आणि तुला इतकी मौल्यवान भेटही दिली? कसली भेट कलावती? अरे वा, तू इतक्या लवकर विसरलीस सुद्धा. मी त्याच मोत्यांच्या हाराविषयी बोलतीये जो तू आता आपल्या वस्त्रांमध्ये लपवलास. अगं, तुझ्या चेहऱ्यावर इतका घाम का फुटलाय? मी तुझ्याकडे तो मोत्यांचा हार मागितला नाहीये, केवळ चौकशी केली. मग सांग, नागराजने तुला इतका मौल्यवान उपहार कोणत्या आनंदात दिला? ते त्यांनी या गरीब मुलीवर त्यांना दया आली असेल म्हणूनच दिली असेल. पुन्हा असत्य? लवकर सांग, तू नागराजाला असा काय गुप्त समाचार दिला आहेस जो ऐकून तो प्रसन्न होऊन त्याने तुला इतका मौल्यवान उपहार दिला? माझ्यावर विश्वास ठेव, मी त्यांना काहीही सांगितलं नाही. मी शपथ घेऊन सांगते की मी निर्दोष का आहे. खोटी शपथ घेऊन नरकाचा द्वार स्वतःसाठी उघडतेस मंगला? तू नागराजाला जे काही सांगितलंस मी ते सगळं ऐकलंय. ऐकलंस? परंतु तुझ्या तोंडून पुन्हा ऐकायचंय. काय ऐकलंस तू? तेच तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय. जर तू आताही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर ही गोष्ट महाराजांच्या कानांपर्यंत पोहोचू शकते. अजूनही वेळ नाही गेली, सांगून टाक. मला काही माहित नाही. मला खरंच माहित नाही. कलावती, मला खरंच माहित नाही. आता हे मगरीचे अश्रू दाखवून मला भ्रमित करण्याचा प्रयत्न नको करूस. लक्षात ठेव, मला सर्व माहिती आहे. गरीब आहेस म्हणून क्षमा करतीये. जर तू इथून पुढे नागराज बरोबर मिळून काही षडयंत्र रचशील तर महालाचे दरवाजे तुझ्यासाठी अगदी कायमचे बंद होतील मंगला. चल निघ इथून.
चतुर आहे ही मंगला. नागराज सारखा कंजूस कुठल्याही स्वार्थाशिवाय कुणालाही इतकी मौल्यवान भेट नाही देणार. नक्कीच मंगलाने याला एखादी गुप्त बातमी दिली आहे. हे काय, अचानक ही कलावती कुठून उगवली? कदाचित हिने मला मंगलाशी बोलताना तर नाही पाहिलं. कलावतीच्या ओठांवरचं कुटील हास्य बघून तर असंच वाटतंय. हुजूर, इतके विचारमग्न होऊन कुठे जाताय आपण? सर्व कुशल मंगल तर आहे ना? तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतंय तुम्ही कुठल्या तरी अडचणीत आहात. जर काही अडचण असेल तर मला सांगा. दासी तुमचं दुःख दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. नाही नाही कलावती, आम्हाला काहीच अडचण नाहीये. सगळं कुशल मंगल आहे. खोटं नका बोलू हुजूर. तुमच्या मनात चाललेली घालमेल मला चांगलीच समजतीये, परंतु मी बोलून नाही दाखवणार. मला ती तुमच्या तोंडून ऐकायची आहे. सांगा ना हुजूर. आता तर माझी खात्रीच पटली की कलावती माझं रहस्य जाणते. आता मी काय करू, कसे पाठ सोडवू या संकटातून? अरे, आपल्या चेहऱ्यावर असा घाम का फुटलाय? प्रकृती तर ठीक आहे ना हुजूर? कलावती, आमची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. ते तर वातावरणात खूप उष्णता आहे, बस म्हणून एवढा घाम येतोय. हे काय बोलताय हुजूर? आजचं तापमान जास्त नाही, उलट खूप कमी आहे. या ऋतूत तुम्हाला इतका घाम फुटलेला पाहून असं वाटतंय की जणू तुमच्या मनामध्ये कसली तरी भीती आहे. भीती आणि मला? कलावती, माझ्या शक्तींच्या पुढे कुणी उभंही नाही राहू शकत. ते तर मला माहितीये, परंतु तुम्हाला हे माहित नाही, मालात कुठे जरी खट्ट झालं तरी त्याचा पहिला ध्वनी सर्वात आधी येऊन माझ्या कानावर पोहोचतो. आणि महालात कोण कुणाशी काय बोलतो हे माझ्यापासून लपून नाही राहत. मी सर्व काही जाणते. हो कलावती, का नाही कळणार तुला? का नाही? तू याच राजमहालात लहानाची मोठी झाली आहेस, आणि एक तूच तर आहेस जी महालातल्या कोणत्याही कोपऱ्यात बेधडक येऊ जाऊ शकतेस. बरं कलावती, मी निघू. मला मंत्रीवर्यांचं एक कार्य पूर्ण करायचंय. तुम्हाला अडवणारी मी कोण आहे? जा, परंतु जाण्याआधी माझ्याकडून एक सल्ला घेऊन जा. अन्यथा जीवनभर पश्चाताप करावा लागेल. जीवनभर पश्चाताप करावा लागेल? जर जिवंत राहिला तर. अन्यथा तुमचा मृत्यू निश्चित आहे. काय बोलतेस कलावती? उगीच उत्सुकता ताणू नकोस. सांग लवकर, तू मला कसला सल्ला देणार होतीस? कलावती, सांग लवकर. तर मग ऐका हुजूर, या महालात चाललेल्या राजनीतीपासून आपण दूरच राहाल तर बरं होईल. नाहीतर तुमचं हे जीवन व्यर्थच संपून जाईल. काय? जर माझा सल्ला पटला तरच घ्या, पुढे तुमची मर्जी. नाहीतर ईश्वर तुमचं रक्षण करो. मग येऊ मी? राजवीर सिंगने या कलावतीला जरा जास्तच सवलत देऊन ठेवली. आता ही कलावती सुद्धा रणवीर सिंग प्रमाणे जरा जास्तच उडायला लागली आहे. पंख कापावेच लागतील मला या महिन्याचे.
प्रणाम महामहिम. प्रसन्न रहा नागराज. तुम्हाला शोधून शोधून माझे पाय दुखायला लागले, पण शेवटी तुम्ही सापडलात एकदाचे. काय झालं नागराज? तू खूप चिंतित दिसतोयस. काही कुठलं संकट तर नाही आलं? संकटच नाही महामहिम, आपल्या माथ्यावर महासंकट येऊन बसलाय. कसलं महासंकट? मी काय समजलो नाही. लवकर सांग, काय घडलंय? महामहिम, आता माझी पूर्ण खात्री झाली आहे. पूर्ण खात्री झाली की या विश्वात कुण्या स्त्रीवर विश्वास ठेवणं मनुष्याची सर्वात मोठी चूक असते. सगळ्यात मोठी चूक. सत्य आहे की जगातील मोठमोठी राज्ये कोणा ना कोण्या स्त्रीमुळेच बुडालेली आहेत. आता तू म्हणीच ऐकवत राहशील की नीट काही सांगशीलही? ज्या कलावतीला तुम्ही तुमची सर्वात अधिक विश्वसनीय समजताना, प्रत्यक्षात ती कलावती राजकुमारी चंद्रमुखीची विश्वसनीय गुप्तहेर आहे. गुप्तहेर? आणि तीही राजकुमारी चंद्रमुखींची? नागराज, तुला वेळ तर लागला नाहीये का मग माझा अपमान करण्यासाठी? तू माझ्या सन्मानावर प्रश्नचिन्ह लावतोयस. प्रश्नचिन्ह? आणि तेही आपल्या सन्मानावर? नाही महामहिम, तुमचा हा सेवक अशी चूक कधीच करू शकत नाही. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी कलावतीला राजकुमारी चंद्रमुखीशी बोलताना पाहिलंय. परंतु कधी आणि कुठे? आत्ताच काही वेळापूर्वी मी कलावतीला राजकुमारी चंद्रमुखीच्या कक्षात जाताना पाहिलं. आता आणखी काय सांगू महामहिम, मी आपल्या या कानांनी कलावतीला राजकुमारी चंद्रमुखीच्या समोर तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचतानाही ऐकलं. लवकर सांग, काय ऐकलंस तू? महामहिम, कलावती राजकुमारी चंद्रमुखींना सांगत होती की तुम्ही अशी काही योजना बनवली आहे ज्याने तुम्ही रूपनगर नरेश आणि राजकुमारी चंद्रमुखीला बंदी बनवाल आणि त्यानंतर रूपनगर राज्यावर आपला अधिकारही चालवाल. का कलावती सत्य सांगते महामहिम? सत्याचा निर्णय मी नंतर घेईन. आधी मला हे सांग की हे सर्व ऐकून राजकुमारी चंद्रमुखींनी का निर्णय घेतला? राजकुमारी चंद्रमुखींनी आपल्या रक्षा मंत्र्याला आदेश दिलाय की त्यांनी राज्याचं सैन्य रूपनगराच्या सीमेवर तैनात करावा. तर याचा अर्थ असा आहे की ज्या कलावतीला मी शत्रूंवर दृष्टी ठेवण्याचा आदेश दिला होता, ती कपटी सेविका आपल्या तात्यावरच हेरगिरी करते. वर्षांपासून आमची विश्वासपात्र असण्याचं नाटक करत राहिली आणि आपली कामगिरी राजकुमारींसाठी करत होती. आताही पश्चाताप करण्याची वेळ नाहीये महामहिम. याआधी की डोक्यावरून पाणी जाईल, काहीतरी उपाय करावा लागेल, नाहीतर तुमची सगळी मेहनत पाण्यात जाईल. नाही नागराज, नाही. खेळ तर आता सुरू झालाय, कारण की तू माझ्या नेत्रांसमोरचा पडदा दूर केलायस. आता माझ्या भात्यातून निघालेला प्रत्येक तीर शत्रूच्या पाठीवर नाही, तो तीर त्यांच्या छातीवर जाऊन लागेल. काय झालं चंगू मंगू? तुम्ही दोघे इथे? आणि तुमचा तो जंगली सरदार दुवा कुठे आहे? सरकार तर हजामत करायला गेलेत. हजामत? हो, आमचे सरकार आपले केस कापण्यासाठी राज्याच्या राजनाव्याकडे गेले. परंतु का? आज अचानक त्यांना आपले केस कापण्याचा विचार का सुचला? काय सांगू कलावती देवी, आमचे सरकार आहेत ना, इतक्या वर्षात आम्ही त्यांना एकदाही स्नान करताना अजिबात नाही पाहिलं. म्हणून त्यांचे केस तुमच्या केसांसारखे सुंदर नाहीत, आता तर जटाच बनल्यात. अच्छा, तर असं आहे. पण दुवा सिंगला सजना धजण्याचा विचार कसा काय सुचला? सांगतो ना कलावती देवी, परंतु तुम्ही आमच्या सरकारांना सांगणार नाही ना? अरे, ही पण काय सांगण्याची गोष्ट आहे का? तुम्हीच सांगा. आजपर्यंत मी तुम्हा दोघांविषयी इकडे तिकडे काही सांगितलंय का?
मग मी सांगतो कलावती देवी, आमचे सरकार आहेत ना, ते तुम्हाला आणि राजकुमारी चंद्रमुखीला आपल्या महाराण्या बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत. काय? हो, आता बघा, आमच्या सरकारांचा केशसंभार सावरून झाला ना, आणि ते तुमच्यासारखे सुंदर दिसायला लागले ना, की ते दरबारात तुम्हाला आणि राजकुमारी चंद्रमुखीला आपल्या डावीकडे आणि उजवीकडे बसवणार आहेत. काय? उजव्या आणि डाव्या बाजूला बसवणार? हो, आमचे सरकार असंही म्हणाले होते की तुमच्याशी विवाह केल्यानंतर ते स्वतःला रूपनगरचे महाराज घोषित करतील म्हणून. ओहो, तर दुवा सिंग महाराज बनायला निघालाय. हो, आणि आम्ही दोघे महाराजांचे नवे मंत्री बनू. मी बनेन महामंत्री आणि चंगू बनेल मुख्यमंत्री. काय चंगू? हो, परंतु मुख्यमंत्री बनल्यावर तुम्हाला चंगू नाही बोलायचं, हा मंत्रीवर्य म्हणायचं. ठीक आहे, परंतु तूही मला महामंत्री म्हणायचं. ओहो, तर मूर्ख दुवा सिंग ती स्वप्न पाहतोय जी कधी साकार होणारच नाहीयेत. मुंगीलाही पंख फुटलेत. भेटू देतो दुवा सिंग, अशी कला दाखवते त्याला की त्याचा सगळा धूर उडून जाईल. ए थांब, ना पुढे बघतोयस ना मागे बघतोयस, तोंड वर करून महालात काय घुसतोयस? कोण आहेस तू? अरे वेड्यांनो, मला नीट बघा तरी, कोण आहे मी? बघा बघा. का तू काय राजा महाराज आहेस का कोणी मंत्र्याची संतान आहेस जे आम्ही तुला ओळखू? सांग, महालात येण्याचं कारण काय आहे तुझं? नाहीतर तुझ्यावर गुप्त हेरीचा गुन्हा लावून आम्ही तुला कारागृहात डांबून टाकू. आता जर का तुम्ही मला ओळखलं नाही तर मी पिताश्रींना सांगून तुमचे हातपाय कापायला लावीन. लवकर ओळखा बरं, कोण आहे मी? बघा, कोण आहे मी? बघा. हा तर कोणी विचित्र प्राणी दिसतोय आणि असं बोलतोय जणू याने याच महालात जन्म घेतलाय. हो. हा कोणी भटकलेला पांथस्त आहे. हे बघ पांथस्था, सांगा मला, जर नाही सांगितली आपली ओळख तर आम्ही तुझ्या हातापायात बेड्या घालू. बेड्या. काय म्हणाला? माझ्या पायांमध्ये बेड्या घालाल? अरे मूर्खांनो, तुमची वर जाण्याची एवढी इच्छा आहे का? हा मंगू, ते बघ, महालाच्या द्वारपालांसोबत तो मनुष्यासारखा कोण प्राणी उभाय. चंगू, मी त्याचं नाव तर नाही सांगू शकत, पण इतकं नक्की सांगेन की तो कोणी जंगली पशु नाहीये, तर याच राज्याचा कोणी पाळीव पशु आहे. चल बघून येऊया ना. हा चल. अरे मूर्खांनो, मला जाऊ द्या, अडवू नका. लवकर ओळखा मला. अरे हे बघा, आले माझे दास. आता द्वारपालांना सांगावं मी कोण आहे ते. हो, तू कोण आहेस? आधी आम्हाला तरी कळू दे की तू कोणता प्राणी आहेस, त्यानंतरच आम्ही काहीतरी निर्णय घेऊ. तर मग सांग आम्हाला, तू कुठल्या जंगलातून आलायस की याच राज्याचा कोणी विचित्र प्राणी आहेस? काय म्हणाला? विचित्र प्राणी? यापूर्वी आमच्यापैकी कुणीही असा विचित्र प्राणी नाही पाहिला जो मनुष्याप्रमाणे बोलू शकतो. काय मंगू? हो चंगू, परंतु इतकं तर कळलं की हा विचित्र प्राणी हिंसक प्राणी नाहीये. असं वाटतंय की हा मनुष्याप्रमाणे क्रोधित आणि कुत्र्याप्रमाणे भुंकतोय सारखा. शुद्धीवर या मूर्खांनो, काय मी महालातून निघण्यापूर्वी तुम्हाला सांगून नव्हतो गेलो? काय सांगितलं होतं? हेच की मी आपलं रूप सौंदर्य वाढवायला राज्याच्या राजनाभ्याकडे खचखच 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 केस कापायला जातोय. राजनाव्याकडे? राजनाव्याकडे तर आपले सरकार जाणार होते ना केस कापायला, परंतु तू आमच्या सरकारांसारखा दिसत नाहीस. हो, परंतु तुझी वाणी क्रूर आणि कर्कश वाटते आमच्या सरकारांप्रमाणे. मला नीट लक्ष देऊन बघा आणि ओळखा,
की मी कोण आहे. धुआ 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 धुआ. सरकार आमची चूक झाली. आम्हाला क्षमा करा. क्षमा करा आम्हाला. सरकार चुप चुप गप बस आता. चला उठा. मी तुम्हाला क्षमा केली. उठा. क्षमा सरकार. चूक झाली आमची. क्षमा करा सरकार. तुम्हाला क्षमा केली. पुढे मात्र लक्षात ठेवा. हं? ए द्वारपाल, कान उघडे ठेव नाही. जर पुन्हा सरकारांना ओळखण्यात चूक केलीस ना तर परिणाम वाईट होतील. चला तुम्ही सरकार. थांबा. हा. जरा हे तर सांगा की मी कसा दिसतोय. सरकार लहान तोंडी मोठा घास. माझं मनास तुमच्याशी कुचू कुचू करावं असं म्हणतंय. असं सरकार तुमचं हे सुंदर मुख पाहून माझी तर खात्री झालीये की या राज्याचे तुम्हीच महाराज व्हाल. असं आता मला जाऊया आणि पाहूया की माझ्या रूपासमोर कोण टिकताय. चला चला जाऊया. चला. धुआ धुआ. चला चला धुआ धुआ. चला चला. द्वारपाल जाऊन महाराजांना सांग की महाबली धुआ सिंग आताच त्यांना भेटू इच्छितात. जशी आज्ञा सरकार. सरकार शेवटी तुमच्या विवाहाची शुभ वेळ आलीच. धुआ धुआ. आला. महाराजांनी आपल्याला बोलवलंय. महाराज महाराजांना धुआ सिंगचा कोटी कोटी प्रणाम. अरे धुआ सिंग. अरे धुआ सिंग, तू या रूपामध्ये. जर द्वारपालाने आम्हाला सांगितलं नसतं तर तुला ओळखणं ही कठीण गेलं असतं. तुझं हे नवरूप आम्हाला पसंत पडलं. सांग कसा काय आलास. काही अडचण आहे तर सांग, आम्ही अवश्य सहायता करू. महाराज तुम्ही असताना मला कसली अडचण असणार. मी तर फक्त तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. आमचा आशीर्वाद तर सदैव तुझ्या सोबत आहे. आमच्या समोरच तर तू युवा झालायस. परंतु महाराज पिताश्री तर आजही मला बालकच समजतात, जेव्हा की माझं वय विवाहाच्या योग्य झालंय. महाराज मी या वयात एकटा नाही जगू शकत, म्हणून मी आपल्या पिताश्रींची तक्रार तुमच्याकडे करायला आलोय. तर असं आहे, आम्ही महामंत्र्यांना सांगून तुझ्या विवाहाची तयारी करतो. तुला ह्या रूपात पाहून आमच्या राज्याची कोणतीही सुंदर कन्या तुझ्याशी विवाह करायला तयार होईल. राज्यातील कुणीही कन्या. महाराज क्षमा करा, परंतु राज्यातल्या कोणत्याही कन्येसोबत मी विवाह नाही करणार. महाराज माझ्या मनमंदिरात कुणी दुसरीच कन्या आहे. कुणी दुसरीच आहे? मग कोण आहे ती? मी सांगू का? नाही 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 सांगू शकत. हो पण सांगावंच लागेल. महाराज राजकुमारी चंद्रमुखी. काय म्हणालास? राजकुमारी चंद्रमुखी? मूर्ख. आता आमची ही खात्री पटलीये की तू मूर्खच नाहीस, वेडाही आहेस. जर तू महामंत्र्याचा सुपुत्र नसतास तर आम्ही तुला महालात जिवंत काढलं असतं. नाही महाराज, महाराज क्षमा करा महाराज. मला माहित नव्हतं की माझ्या केसांसोबत माझी जीवाही घसरेल. तुमची मोठी चूक झाली. नाही नाही
माझी मोठी चूक झाली. महाराज क्षमा करा, क्षमा करा. निघून जा इथून. निघून जा. मूर्ख वेडा कुठला. आले आले आपले सरकार चंद्रमुखीचा हात घेऊन आले. चुपे, असत्य बोलू नकोस मूर्खा. सरकारांच्या हातात कुठे चंद्रमुखीचा हात आहे? सरकार चंद्रमुखी कुठे? चंद्रमुखी चला सांगतो. चला. प्रणाम पिताश्री. पिताश्री हं? कोण आहेस तू? मी पिताश्री, तुम्ही मला ओळखलं नाही? आश्चर्य आहे. जोवर आम्हाला ज्ञात आहे आमच्या कुळात धुवासिंग व्यतिरिक्त कोणी दुसरा पुत्र जन्मलाच नाही. हं? मग तू आमचा दुसरा पुत्र बनून कुठून आलास रे? पिताश्री, मीच तर तुमचा छोटासा खट्याळ गोड गोड बाळ धुवाच तर आहे. परंतु मला चांगलं आठवतंय की तुम्ही माझे लांब मिशीचे, लांब नाकाचे, लांब वेणीचे परमपूज्य पिताश्री आहात. हं? काय म्हणालास? आम्ही तुझे पिताश्री आहोत? आम्हाला तर वाटतंय की तू आमच्या शत्रूचा गुप्तहेर आहेस किंवा मग कोणी वेडा आहेस. पिताश्री, मी वेडा नाहीये. तुमच्या तोंडून हे असं ऐकून खूप वाईट वाटलं मला. मी ही तक्रार आपल्या आईकडे करेन. हा, खबरदार, जर आम्हाला पुन्हा पिताश्री म्हणालास तर तुझी जिव्हा खेचून काढू आम्ही. तुला बंदी बनवून कारागृहात पाठवू. चेहऱ्यावरून तर तू राक्षसाची संतान वाटतोस आणि आम्हाला पिताश्री म्हणतोस. काय म्हणालात? राक्षसाची संतान? अहो पिताश्री, हे बोलून तुम्ही मला नाही स्वतःलाच दूषण देताय. खबरदार, जर आम्हाला पुन्हा पिताश्री म्हणालास तर तुझ्या बरोबर तुझ्या पिताश्रींनाही बंदी बनवून कारागृहात डांबलं जाईल. पळून जा इथून, नाहीतर तलवारीने तुझे तुकडे तुकडे करेन मी. वाचवा, वाचवा माझ्या पिताश्रीपासून, वाचवा चंगू. हे वेळे झाले. काय झालं सरकार? बघा, बघा, पिताश्रींना वेड्याचा झटका आलाय. हे मला ओळखत नाहीयेत. बघा, अरे बघत काय बसलाय मूर्खांनो? उचला पिताश्रींना आणि पशु चिकित्सालयात नेऊन टाका. जावा. चला, तुम्ही स्वतः आपल्या पायाने चालत याल की आम्ही तुम्हाला उचलून नेऊ? गप्पा बसा महालातल्या पिटुकल्या उंदरांनो. चला पळा इथून. आणि हे काय नाटक चालवलंय? धुवा धुवा, धुवा धुवा. अरे धुवा, तू तर आमचा पुत्र धुवा सिंग आहेस रे. मग ही केसांची काय अवस्था करून ठेवली आहेस तू? पिताश्री, केसांचं सोडा. तुमच्या तलवारीपासून जीव वाचला हेच काय कमी आहे? आता तर तुम्हाला पिताश्री म्हणायलाही मला लाज वाटते. आमची चूक झाली पुत्रा. वर्षांपासून तुला लांब जटांमध्ये बघण्याची सवय होती म्हणून डोळ्यांची खात्री नाही पटली. ठीक आहे पिताश्री, तुम्हाला क्षमा केली. परंतु यापुढे अशी चूक करू नका. आता तर तुम्हाला कळलं ना की तुम्हीच माझे परमपूज्य पिताश्री आहात. हो हो, आम्हीच तुझे पिताश्री आहोत. परंतु पुत्रा, हे अचानक तुझे केस का कापलेस बरं तू? पिताश्री, लाज वाटते. तू बोल ना. ते काय की राजकुमारी चंद्रमुखी आहेत ना, त्यांना लांब केस पसंत नाही. म्हणून आमच्या सरकारांनी राज्याच्या राजनाव्याकडून आपले केस कापून घेतले. म्हणून आमच्या सरकारांनी राज्याच्या राजनाव्याकडून आपले केस कापून घेतले. वा पुत्रा, बरोबर चाललायस तू, बरोबर चाललायस. आता तर आम्हालाही असं वाटतंय की तू राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करून महाराज बनू शकतोस. बस पिताश्री, आपले आशीर्वाद हवेत. परंतु पिताश्री, महाराज बनल्यानंतर तुम्हाला वाईट तर नाही ना वाटणार? पुत्र जर महाराज बनेल तर पित्याला आनंदच होईल. परंतु पुत्रा, तू हा विचित्र प्रश्न का विचारलास? समजावतो पिताश्री, समजावतो. मी विचार केलाय की महाराज बनल्यावर मी तुम्हाला महाराणी चंद्रमुखीच्या शयन कक्षाचा द्वारपाल बनवेन. काय म्हणालास? द्वारपाल? पिताश्री, कुठे गेले? चुप चुप.
सरकार तुमच्या पिताश्रींवर आम्ही नाराज आहोत. माहित नाही कुणाच्या प्रार्थनेने आज आम्ही वाचलो. जर आम्ही तिथून गायब झालो नसतो तर आमचं परलोकी जाणं निश्चितच होतं. सरकार तुम्ही प्रत्येक कार्यात एवढी शीघ्रता का करता? राजकुमारी चंद्रमुखीशी विवाहाच्या पश्चात त्या तुमच्या पिताश्रींना महालाचं द्वारपाल नियुक्त करतील, नाही तर स्वयंपाकी. त्याने तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तर फक्त तुमच्या विवाहाशी घेणं देणं असायला हवं. हो ना सरकार. माहित नाही तुम्ही कधी सुधारणार. महामंत्र्यांना क्रोधित करण्याची काय आवश्यकता होती? अरे चंगू, आज थोडक्यात वाचलो. तू पाहिलं नाहीस? महामंत्री आज साक्षात यमराज वाटत होते. यमराज. बरं ठीक आहे ठीक आहे, आता गप्पा बसा बघू. हं? काय झालं? ते बघा, ते बघा, कलावती इकडेच येते. ती मला या नव्या रूपात पाहून खूप आनंदी होईल. चला जाऊया. अरे चंगू मंगू, आज तुमचे सरकार कुठे गेले? आणि हे कुणाला पकडून तुम्ही जंगलात भटकताय? अहो कलावती देवी, ओळखा पाहू, हे आमचे नवे युवराज कोण आहेत? युवराज? परंतु हा तर मला कोणी चोर दिसतोय. चोर? चोर? हो चोर. आता सांगा, जंगलात त्याला कुठे सोडायला घेऊन चाललाय? अहो कलावती देवी, जरा नीट बघा. ते चोर नाही तर आमचे सरकार आहेत. सरकार. सरकार? असं तर हे तुमचे सरकार आहेत? हो. कलावती, मला या नव्या रूपात बघून तू आश्चर्यचकित झाली असशील ना? अगदी खरं खरं सांग हा, मी या नव्या रूपात कसा दिसतोय? तुम्ही? हो. तुम्ही तर खूपच सुंदर दिसताय. जर 100 गाढवांमध्ये सुद्धा तुम्हाला उभं केलं ना, तर मी दुरून सुद्धा तुम्हाला ओळखू शकेन. वाह वाह कलावती वाह. ऐकलं काय म्हणाली कलावती? 100 गाढवांमध्ये जरी मला उभं केलं तरी सुद्धा मला ओळखेल. मी खरंच एवढा सुंदर दिसतोय. आणि मला माहितच नव्हतं की तुझी दृष्टी इतकी तीक्ष्ण आहे. बरं कलावती, तू मला स्नान करायला झऱ्यावर नेणार होतीस ना? झऱ्यावर? हो, झऱ्यावर. तू मला म्हणाली होती की तू मला झऱ्यावर स्नानासाठी घेऊन जाशील आणि आपल्या हातांनी आंघोळ घालशील. म्हणाली होतीस ना? जाऊया आता? नाही नाही, आता मी तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत. का? कारण की तुम्ही मला न विचारताच तुमचे केस का कापले, जे मला खूप आवडायचे. काय? बघितलं, तुला माझे ते केस खूप आवडायचे. नाहीतर काय. भले तुम्ही त्या जटात आदी मानवासारखे वाटायचात, परंतु मला ते खूप आवडायचे. परंतु आता मला कळत नाहीये की मी तुम्हाला तर काय समजू. कारण की त्या जटांशिवाय तुम्ही ना आदी मानव दिसताय, नाही कोणता पशु. ए, चुप चुप. खूप हसू येत आहे का तुम्हाला? अहो सरकार, आम्हाला तर आजच कळलं की तुम्ही मनुष्यच नाही आहात. मग तुम्ही कोण आहात? हा विचार करता करताच आम्हाला हसू आलं. ए, चुप चुप चुप. हसू येत आहे, आता रडावंही लागेल. बस वाट बघा. बर, आता मी निघते. तुम्ही जरा नीट सांभाळून जा. नाहीतर असं व्हायचं की लोक तुम्हाला कोणी विचित्र प्राणी समजून दगड ना मारोत. नाही येते मी. नाही कलावती, तुमच्यामुळेच गेली ती. दुर्गेश्वरी देवी,
आता आम्हाला आज्ञा द्या. आम्ही लवकरात लवकर रूपनगरात पोहोचू इच्छितो. आम्हाला विजेंद्र सिंगांची स्मृती विचलित करते. माहिती आहे सूर्यप्रताप सिंग की तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची खूप चिंता वाटते, परंतु असं एकट्याने जाणं उचित ठरणार नाही. आमचाही उद्देश रूपनगरच आहे. थोडा वेळ वाट बघा, एकत्रच निघूया आपण. नाही दुर्गेश्वरी देवी, आता आम्ही एक क्षणही प्रतीक्षा करणं संभव नाही. जोपर्यंत आम्ही विजेंद्र सिंगांना पाहणार नाही, आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. आम्ही थांबणं आता शक्य नाहीये. नीट विचार करा युवराज. एकटे गेलात तर संकटांशी सामना करावा लागेल. मार्गात येणाऱ्या सगळ्या अडचणींवर तुम्हाला एकट्यालाच मात करावी लागेल. जर आमच्या सोबत याल तर आम्हीही तुमची साथ देऊ. नाही दुर्गेश्वरी देवी, आपली सोबत आता इथेच समाप्त होते. कारण आमची इच्छा नाहीये कुठलं संकट आल्यावर सर्वांनी एकत्र संकटात पडावं. वेगवेगळे गेलो तर आपल्यापैकी कुणीतरी रूपनगरात जाण्यात सफल होईल. होय दुर्गेश्वरी, सूर्यप्रताप योग्यच बोलतोय. आपण वेगवेगळंच जायला हवं. नाही वनराज, युवराजांनी उत्साहित होऊन हे पाऊल उचलता कामा नये. नाहीतर मार्गातील मायावी शक्ती त्यांना लुप्त करू शकतात किंवा मग समाप्तही करू शकतात. म्हणून एकट्याने जाण्याचा विचार सोडून द्या युवराज. नाही दुर्गेश्वरी देवी, आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. तुम्ही आम्हाला इथपर्यंत साथ केलीत, आम्ही जीवनभर तुमचे आभारी राहू. जर ईश्वर इच्छा असेल आणि आम्ही जिवंत राहिलो तर पुन्हा भेटू. जर तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मग ठीक आहे. आई भवानी तुमचं रक्षण करो. दुर्गेश्वरी बस इतकीच प्रार्थना करू शकते. परंतु युवराज, एक गोष्ट लक्षात घ्या. मार्गात कुणाही अपरिचित वाटसरूशी मित्रता करू नका आणि कोणाच्याही दृष्टीस तुमचा घोडा येऊ देऊ नका. परंतु का दुर्गेश्वरी देवी? भले कुणा अपरिचितापासून आम्हाला काय संकट असेल? संकटांच्या रूपात असतील मायावी शक्ती, ज्या तुम्हाला संपवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे डाव खेळू शकतील. सांभाळून जा. आणि शक्य झालं तर आपल्या भावापर्यंत दुर्गेश्वरीचा संदेश पोचवा. संदेश? त्यांना सांगा की दुर्गेश्वरी आजही त्यांची प्रतीक्षा करतीये आणि मरेपर्यंत करत राहील. या तुम्ही. जा युवराज. दुर्गेश्वरीच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. आता आई भवानीच तुमचं रक्षण करील. सूर्यप्रताप सिंगला एकट्याने जाताना पाहून खूप वाईट वाटतंय ना दुर्गेश्वरी देवी? हो, असं वाटतंय जणू कुणी आपलं दुरावलंय. जर युवराजांनी माझं म्हणणं ऐकलं असतं तर मला खूप आनंद झाला असता. आता सूर्यप्रतापचं काय होईल? तो या मायावी शक्तींशी कसा लढेल एकटाच? मी त्यांची साथ देईन. तुम्ही? परंतु कशा काय? तो तर आपल्याला सोडून निघूनही गेला. युवराज उत्साहित होऊन एकटे निघून तर गेले, परंतु त्यांना रूपनगरातल्या मायावी शक्तींविषयी काहीच माहीत नाही. जर ते कुठल्या संकटात सापडले तर दुर्गेश्वरी त्यांची साथ देईल. कारण या जंगलामधला कोपरान कोपरा दुर्गेश्वरीला माहीतही आहे आणि ती ओळखतेही.
चंद्र